हाय गाईज, कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण मस्त. चला तर हे बघा, आज गुढीपाडवा आहे आणि सगळ्यात पहिलं तर माझ्याकडून आणि माझ्या सर्व परिवारांकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या लाख 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 शुभेच्छा. चला तर हे बघा, आंघोळ वगैरे झाले, केस वगैरे धुतले, डोकं धुतले आणि हे बघा आता मी इथे ना पूर्ण डाळ शिजत घातली होती पुरणपोळीला. तर बऱ्यापैकी डाळ शिजलेली आहे. मी पाणी वगैरे भरत होती, त्यामुळे जरा व्यस्त होती, प्यायचं पाणी भरत होती. तर हे बघा, एका साईडला भात पण शिजलाय, तर पाणी भरते ते बघा बाहेर मी आता. तर हे बघा, इकडे माझं पाणी भरायचं काम चालू आहे. पाणी भरायला लागले आणि दक्ष माझं गेलेलं आहे मुंबईला, मामाच्या गावाला. आणि स्वरा झोपली आणि स्वराचे पप्पा पण झोपलेले आहेत. बरेच दिवस ब्लॉग केला नव्हता, चला म्हणलं नवीन वर्ष आहे आज, तर नवीन वर्षाची सुरुवात करूया, तुमच्याशी बोलूया. तर हे बघा, डाळ बऱ्यापैकी शिजलेली होती. खरं डाळीत पाणी कमी पडलेलं होतं, त्यामुळे मी पाणी बदले आणि अजून थोडीशी डाळ शिजून देणार आहे 5-10 मिनटं, म्हणजे डाळ पूर्णपैकी मऊ अशी शिजली जाईल माझी. चला तर तुम्हाला दाखवते. तर आता ह्यांना उठवणार आहे, ह्यांच्याकडून गुढीची पूजा करायची आहे, तर ह्यांना उठून आंघोळीला वगैरे पाठवते, मग दाखवते तुम्हाला. चला तर हे बघा, माझं पाणी भरून झाले आणि इथं माझी डाळ पण शिजले आणि आता हे डाळीतलं सगळं पाणी मी काढून घेणार आहे. तर हे बघा, हे सगळं पाणी काढून घेते. तर हे बघा, इकडे मी असं येळवणीचं पाणी काढलेलं आहे आमटी करायसाठी. आणि हे बघा, इकडे डाळीचं असं पाणी राहिले ठेवते आणि आता पुरण करून घेणार आहे मी डाळीमध्ये गूळ टाकून. चला तर बघा, हा गूळ आहे असा बारीक चिरला होता आणि आता तुम्ही डाळीमध्ये टाकते. स्वराला आवाज देवे आणि स्वराच्या पप्पाला. तर बघा, इकडे कशी झोपले. स्वरा खाली झोपलेली, वर जाऊन झोपली. लाडूबाई, ए लाडूबाई, लाड उठा, लालू, ए लालू, स्वरा, सागर, उठा ना. कसली झोप म्हणायची ही सणासुदीची? स्वरा, कसली झोप म्हणायची ही? झोपलेत कसे बघा अजून. तर डाळीमध्ये गूळ घातला होता आणि आता आपल्याला पूर्ण ह्याचं मेल्ट करायचं आहे. मग दाखवते.
चला तर हे बघा, डाळ आणि गूळ माझं मिक्स झालेलं आहे आणि आता ह्याचं मी पुरण बनवून घेते. तर इकडे पुरण करून घेते. पुरण झाल्यावरती जरा झाकून ठेवते आणि मग देवपूजा करते, मग पुरणपोळ्या करायला घेते. करायची आहे की सागरला आवाज द्यायला लागले कधीपासून. माझं काम चालूच ठेवायचं आहे. हा आता एवढं करून देवपूजा करते. पहिलं सागरला उठवते. चला तर हे बघा, माझं पुरण करून झालेलं आहे आणि आता मी देवपूजा करून घेणार आहे. देवपूजा झाली का मी पोळ्या लाटायला घेते पटापटा. आम्हाला गुढी उभा करायची आहे आणि गुढीला मी आता चला देवपूजा करून घेते. तर हे बघा, माझी देवपूजा झालेली आहे आणि पुरणपोळ्या लाटायला घेते. माझी देवपूजा झाली आणि पुरणपोळ्या झाल्या का लगेच देवाला नैवेद्य दाखवते. गुढी उभा करायची आहे अजून. तर इकडे बघू शकता तुम्ही, हे बघा माझी पोळी कशी अशी टम्म करून फुगलेली आहे. तर बघा इथं माझं पोळ्या बनवायचं चालू आहे. कशी फुगलेली आहे बघा माझी पुरणपोळी टम्म करून.
बघा इथे माझ्या अशा प्रकारे सर्व पोळ्या झालेल्या आहेत आणि फोडणीसाठी लसूण सोलून ठेवलेला आहे. आता गुढीला नारळ फोडला का पटकन आमटी करून घेणार आहे आणि मग नैवेद्य दाखवणार आहे. तर हे बघा इथे गुढी उभारायची तयारी चालू आहे. कुठला वाजी अगरबत्ती ओके नारळ फोडायला किती उंच गेली गुढी. जय जय वज्रधारी पाणी 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 संपलं पाणी हाय खराब निघाला नारळ मला नारळ चांगलं असतं का नसतं विचारलं मला तर हे बघा आमची गुढीची सगळी पूजा झाली. अशी वरतीपर्यंत गेली गुढी. मला तर हे बघा संध्याकाळ झाली आता. दुपारी काय मी व्हिडिओ केले नाहीत कारण का असंच बसलेलो बोलत आम्ही बायका आणि स्वराच्या ह्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे केलेच नाही. मोबाईल हातात घेतला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हतं. त्यामुळे मी मगाशी बघितला मोबाईल चार्जिंगला लावला तर आता थोडाफार व्हिडिओ करायला लागले आणि स्वरा बाहेर खेळायला लागले. ते बघा काय करते बाळा. चप्पल किती मोठं घातलं बघा ना. बघा की शर्ट राखायला लागल्या है ना स्वरा. शर्ट राखायला लागले ना. काय करते तार लागेल. तर हे बघा कुत्र्यांनी नैवेद्य खाल्लाय गुढीचा आणि गुढीची काठी कशी पाडली. तर हे बघा आमची पूर्ण गुढी तिरकी केली हो का. गुढी आमची वाकडी झाली हो का. इथं कुत्र्यांनी नैवेद्य वगैरे खाताना सगळं विस्कटलेलं आहे. रांगोळी विस्कटली, सगळं विस्कटले. पोरीनं पण काय केलं इकडे. तर स्वरा बाहेर खेळायला लागली आणि मला पण जरा घरातलं काम आवरायचं आहे त्यामुळे मी व्हिडिओ संपवते आता इकडे. चला तर मग बाय बाय.